महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीचे निकाल हाती येत आहेत। आता काउंटिंगचा शेवटचा टप्पा चाललेला आहे आणि आतापर्यंत हाती आलेले निकाल आणि अंतिम टप्प्यातले कल लक्षात घेता महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीवरच आपला विश्वास दाखवलेला आहे। 12 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी स्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि 12ही जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हे आता अतिशय स्पष्ट झालेलं आहे। साधारण आपण बघितलं तर जवळपास या ठिकाणी 60 ठिकाणी भाजप नंबर 1 वर आहे। छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा। शिवसेना 2 ठिकाणी नंबर 1 वर आहे, रत्नागिरी आणि रायगड। राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये नंबर 1 वर आहे आणि जिथे तीनही पक्ष एकत्रित लढलो अशा कोल्हापूर आणि लातूरमध्ये देखील आम्हीच नंबर 1 वर आहोत, महायुतीच नंबर 1 वर आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय चांगला अशा प्रकारचा हा कल समोर आलेला आहे। भारतीय जनता पक्षाकरता देखील आपला 2017चा रेकॉर्ड हा भाजपने तोडलेला आहे। 2017 साली या जिल्हा परिषदांमध्ये भाजपला 141 जागा होत्या। आता अजून निकाल पूर्ण व्हायचे आहेत, पण घोषित झालेल्या निकालांमध्येच 236 जागा या भाजपला मिळालेल्या आहेत आणि भाजप हा नंबर 1 पक्ष म्हणून या ठिकाणी एस्टॅब्लिश झाला आहे। आपण जर पंचायत समितीचा विचार केला तर पंचायत समितीच्या आत्तापर्यंत घोषित जागा ज्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये 2017 साली भाजपला एकूण सगळ्या जागा मिळून 284 जागा होत्या, पण आतापर्यंतचा जो कल आहे त्यात 410 जागा भाजपला मिळालेल्या आहेत। त्यामुळे एक मला असं वाटतं मोठी उडी ही भारतीय जनता पक्षाने मारलेली आहे आणि तशीच आमच्या मित्रांनाही चांगल्या जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। साधारणपणे आपण 125 पंचायत समितीचा जर कल बघितला तर या 125 पैकी साधारणपणे 50 या पंचायत समिती भारतीय जनता पक्षाकडे असतील, 26 शिवसेनेकडे असतील, 23 राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतील। बाकी मग आपण विचार केला तर एक 7 ते 8 काँग्रेसकडे, 7 ते 8 शरद पवार यांच्या पार्टीकडे आणि उबाठाकडे 5 अशा पद्धतीची आत्ताची परिस्थिती आहे। त्यामुळे इथे देखील आपण जर विचार केला तर महायुतीला 125 पैकी 100च्या वर पंचायत समिती जिंकता आलेल्या आहेत। ही देखील मला असं वाटतं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। दुर्दैवाने या निवडणुकीच्या दरम्यान आमचे महायुतीतले एक वरिष्ठ नेते अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्याचंही एक प्रकारे दुःख आम्हा सर्वांना आहे। मी स्वतः हा निर्णय केला होता की त्यामुळे मी प्रचार करणार नाही, त्यामुळे मी फक्त एक आव्हानाचा व्हिडिओ हा सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये केला होता। पण एकूणच जी काही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची मानसिकता आहे ती मानसिकता यातनं पूर्णपणे समोर आलेली आहे। पहिले नगरपालिका, मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदा या सगळ्या निवडणुकातून महाराष्ट्र सरकारने केलेलं जे काम आहे या कामावर एक प्रकारे जनतेने शिक्कामोर्तबच केला आहे असं मी स्पष्टपणे म्हणेन। आमचे दोन्ही जे सहकारी पक्ष आहेत त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः
भारतीय जनता पक्षाचे आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचंही अभिनंदन करतो की त्यांच्या नेतृत्वात एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा विजय भारतीय जनता पक्षाला मिळून आता तिसऱ्याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर 1चा पक्ष झालेला आहे। महाराष्ट्राच्या जनतेचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता आम्ही योग्य अशा प्रकारचा कारभार चालवू हे आश्वासन देखील त्यांना देतो। आज महाराष्ट्र में जिला पंचायत के चुनाव हुए। 12 जिला पंचायतों के चुनाव में पूरी 12 जगह हमारे महायुति को सत्ता मिलेगी और विशेष रूप से फिर एक बार भारतीय जनता पार्टी ही सबसे बड़े दल के रूप में उभरी है। ये सबसे बड़ा दल बना है। सबसे ज़्यादा सीटें ये बीजेपी को मिली है। पंचायत समिति में भी भारतीय जनता पार्टी वापस सबसे बड़ा दल बना है। 2017 में जहां हमें 284 सीटें मिली थी, इस बार 410 सीट कुठल्या शिफारसी स्वीकारायच्या आहेत, कुठल्या मॉडिफाय करायच्या आहेत, या संदर्भातली जी काही निर्णय आहे ते मंत्रिमंडळ घेईल आणि त्यानंतरच आपल्याला त्या संदर्भातलं ब्रीफिंग केलं जाईल। देखिए, हमने जो कमेटी तैयार की थी उस कमेटी ने आज हमको रिपोर्ट दिया है। ये जो रिपोर्ट है अब कैबिनेट के सामने जाएगा। इसको स्वीकारने का या उसमें कोई मॉडिफिकेशन की आवश्यकता होगी या उसको पूर्ण रूप से स्वीकारना है, इसके ऊपर कैबिनेट निर्णय करेगा। उसके बाद आपको इसकी पूरी जानकारी दी जाएगी। सर, एक सवाल जो है 100 साल पूरे होने का आरएसएस का बड़ा कार्यक्रम था जिसमें तमाम सेलिब्रिटी शामिल हुए। इसमें एक बयान जो है आरएसएस प्रमुख ने दिया कि अगर वीर सावरकर को भारत रत्न दिया जाता है इससे भारत रत्न का सम्मान बढ़ेगा। इसको आप कैसे? देखिए, अमूमन जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के पूजनीय सरसंघचालक जी बयान देते हैं उसके ऊपर हम कभी दूसरा बयान नहीं देते या उसके ऊपर हम कभी अपना मत व्यक्त नहीं करते, क्योंकि हम ऐसा मानते हैं कि वो जो बोलते हैं ये एक प्रकार से दिशा दर्शक होता है। उस पर वापस किसी ने अपनी बात को रखना ये हमारे में प्रथा नहीं है। सर, एक सवाल ये भी कि आपने चुनाव मतलब दुर्गवी जो निधन हुआ अजीत दादा का, उसके बाद आपने फैसला लिया कि आप नहीं जाएंगे। अगर आप चुनाव प्रचार में जाते तो आपको लगता है कि इससे और भी बेटर जो है रिजल्ट आता, वाइट वॉश होता एक तरह से ये, और विपक्ष की ऐसी हालत क्यों हो गई है कि लगातार वो किसी भी चुनाव में टिकी नहीं पा रही, उनका अस्तित्व खतरे में आ रहा है। और दूसरा, कांग्रेस अब महाविकास आघाड़ी से अलग से चुनाव लड़ने की तैयारी कर रही है। देखिए, मैंने बहुत सोच समझकर ये निर्णय किया था कि अजीत दादा जो हमारे सहयोगी थे, हमारे मित्र भी थे, हमारे उप मुख्यमंत्री भी थे, उनका निधन होने के बाद मैं उसके आगे प्रचार नहीं करूंगा। तो मुझे ऐसा लगता है कि एक बार ये निर्णय लेने के बाद उसमें फ़ायदे नुकसान का कोई विषय नहीं होता, उस प्रकार से विचार भी नहीं किया जाना चाहिए। मुझे लगता है कि जो रिज़ल्ट आया है उससे मैं समाधानी हूँ। सार्वजनिक संस्थांच्या निवडणुका पाहता आता काँग्रेस कुठेतरी एकला चोराच्या भूमिकेमध्ये दिसून येते, कारण की आता त्यांच्याकडून अशा पद्धतीची वक्तव्य देखील यायला सुरुवात झालेली आहे। बघा, शेवटी काँग्रेसने काय करायचं हा त्यांचा निर्णय आहे। अनेक वेळा अशा पद्धतीचा निर्णय घेत असताना असं लक्षात येतं की अशा प्रकारच्या अलायन्सेसमध्ये फायदा होत नाही आहे, त्यावेळी अशा प्रकारचा निर्णय कुठलाही पक्ष घेतो। मला असं वाटतं की कदाचित काँग्रेसला हे रिअलायझेशन झालं असेल की त्यांनी ज्या प्रकारच्या युत्या केल्या किंवा ज्या प्रकारचे अलायन्सेस केले, ज्या प्रकारची युती केली, त्यांनी त्यांचं नुकसान झालं, त्यांचा फायदा झाला नाही, म्हणून ते निर्णय करत असतील। त्यांचा व्यक्तिगत तो निर्णय आहे, त्याच्यावर माझी कुठली टिप्पणी नाही। मला देखील ही माहिती मिळाली की म्हणजे मला माध्यमातूनच मिळाली, मला काही अधिकृत माहिती मिळालेली नाही, पण कदाचित आता या ज्या काही सगळ्या घटना झाल्या त्याच्यामध्ये बराच स्ट्रेस हा झालेला असू शकतो त्यांना, पण मला विश्वास आहे की त्यांची तब्येत ठीक होईल आणि आमच्या सर्वांच्या
प्रार्थनाही त्यांच्यासोबत आहेत, आमच्या शुभेच्छाही त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे निश्चितपणे ते अतिशय नीट बरे होतील. सर मैं ये पूछ रहा था कि विपक्ष लगातार हम देख रहे हैं कि चाहे नगर पालिका हो, महानगर पालिका हो, ये गांव से जुड़े चुनाव है उसमें भी हार रही है. आप जीत रहे, आप विकास की बात करते हैं, आप मोदी जी की बात करते हैं, आप आपके डेवलपमेंट की बात कर रहे हैं. विपक्ष की इतनी बुरी हालत क्यों हो रही है? क्या विपक्ष देखिए, जनता उनको क्यों मुझे ऐसा लगता है कि विपक्ष ने जनता की नब्ज को समझना छोड़ दिया है. अव्वल तो पूरा विपक्ष ये केवल मीडिया में नज़र आता है, वो कहीं पर भी ज़मीन पर नज़र नहीं आता. लोगों की अपेक्षाओं को समझने का काम विपक्ष ने छोड़ दिया है.